बऱ्याच जणांचं असं म्हणणं होतं की अगं बाई सुनबाई काय म्हणता सासूबाई हा जो चित्रपट आहे तो चालणार नाही आणि फ्लॉप होईल चित्रपट, कारण स्त्री प्रधान चित्रपट आहे. पण ह्या उलट होताना दिसतंय. चित्रपटाला लागून 3 दिवस फक्त कंप्लीट झालेले आहेत आणि 3 दिवसात जबरदस्त कलेक्शन येत आहेत. उत्तम कामगिरी करतोय चित्रपट आणि क्रांतिज्योती विद्यालय असेल किंवा अजून काही हिंदी चित्रपट असून सुद्धा चित्रपट खूप छान कामगिरी करतायत. चला तर मग ह्याच चित्रपटाचं कलेक्शन जाणून घेऊयात. नमस्कार, मी साहिल निकम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. तर पुन्हा एकदा सांगेन की खूप कमी मराठी युट्यूब चॅनल्स आहेत जिथे मराठी चित्रपटांचं कलेक्शन सांगितलं जातं. तर त्यापैकी आपलं हे चॅनल आहे, तर सो नक्की एक लाईक सपोर्ट म्हणून नक्की करा आणि नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. तर अगं अगं सुनबाई काय म्हणताय सासूबाई हा जो चित्रपट आहे त्या चित्रपटाचं आता आपण कलेक्शन जाणून घेऊयात. तर ह्या चित्रपटाला लागून एकूण 3 दिवस कंप्लीट झालेले आहेत. पहिल्या दिवशी चित्रपटाने फक्त 25 लाख एवढीच कमाई केली होती, कारण हा वर्किंग डे होता शुक्रवारचा, त्यामुळे थोडा झटका चित्रपटाला लागला. पण दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा माउथ पब्लिसिटीमुळे चित्रपटाने 55 लाख एवढी कमाई केली आणि तिसऱ्या दिवशी रविवारी म्हणजेच ह्या चित्रपटाने उत्तम कामगिरी केली आणि वर्ड ऑफ माउथ इतका छान आला की या चित्रपटाने तिसऱ्या दिवशी 1 कोटी एवढी कमाई केलेली आहे. 3 दिवसानंतर अगं अगं सुनबाई काय म्हणता सासूबाई या चित्रपटाचं जे नेट कलेक्शन झालेलं आहे तर ते आहे 1,80,00,000 एवढं आणि जे ग्रॉस कलेक्शन झालेलं आहे किंवा वर्ल्ड वाईड कलेक्शन झालेलं आहे 3 दिवसानंतर तर ते आहे 2,10,00,000 एवढं. आता चित्रपटाचं बजेट पाहिला तर हा जवळपास 2 ते 2.5 कोटी किंवा 3 कोटी जास्त फार तर 3 कोटीचा बजेट आणि ऑलमोस्ट बजेट रिकव्हर केलेलं आहे. असं ऑलमोस्ट नाही, म्हणजे सोमवारचं वगैरे कलेक्शन धरलं तर रिकव्हर केलेलाच आहे, जवळपास गेलेला चित्रपट बजेटच्या. त्यामुळे इथून पुढे जे काही येणार आहे ते प्रॉफिट असणार आहे, म्हणजे जे काही डिस्ट्रीब्यूट होतं ते सगळं प्रॉफिट असणार आहे. थिएटर मालकांमध्ये असेल, प्रोड्युसरमध्ये असेल. सो प्रॉफिट एन्जॉय करून इथून पुढे हा चित्रपट केदार शिंदे सरांचा असा स्त्री प्रधान बाई पण भारी देवा हा जो चित्रपट होता तोही तितकाच चालला होता. होपफुली हाही चित्रपट चालेल. पण ह्या चित्रपटाला पुन्हा एकदा सांगेन की बॉर्डर 2 ह्या चित्रपटाचं पुढे आव्हान असणार आहे. 23 जानेला बॉर्डर 2 येणार, त्यामुळे ह्याचे शोज कमी होतात का हेही पाहणं इम्पॉर्टंट असणार आहे. पण आता तरी सध्या तरी मराठी चित्रपटसृष्टीकडनं 2 चित्रपट तुफान चालतात. तर 2 कोटीचं कलेक्शन झालेलं, 2,10,00,000चं भन्नाट कलेक्शन आणि बजेट रिकव्हर. आता फक्त बघायचं की अजून किती चित्रपट चालतं आणि अजून किती स्त्रिया, जसं बाई पण भारी देवाच्या बाबतीत झालं तर किती स्त्रिया ह्या चित्रपटाला अट्रॅक्ट होत आहेत. इथेच थांबूया, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत आपलं युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा आणि लास्ट बट नॉट लिस्ट स्वतःची काळजी घ्या.